नमस्कार मंडळी, तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये खुळखुळ्याचा आवाज येऊ शकतो बिकॉज बाळ आता खेळत आहे आणि आम्ही अतिशय खुश आहोत कारण आम्ही आज चाललो आहोत आजीच्या घरी, म्हणजे माझ्या आईच्या घरी. सो मी, माझा नवरा आणि बाळ. तिचं नाव काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे. आणि आता तुम्ही शॉर्ट्समध्ये तिला बघितलंच असेल. सो येस, थँक्यू सो मच ज्यांनी कॉमेंट्स केले. आय लव्ह यू. आणि आता छान तयारी, पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता मला कळतं की बाळाबरोबर जर ट्रॅव्हल करायचं असेल तर किती काय न्यावं लागतं. आधी आपण असं उठसूट सुटायचो, बट नाव इट्स व्हेरी डिफरंट अँड इट्स काइंड ऑफ व्हेरी म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर राहावं लागतं की नाही सगळं घेतलंय का. चेकलिस्ट बाकायदा मी बनवली आहे आणि ती केलेली आहे आता पॅक. छान आपण निघायचं आहे आणि मी पण एकदम छान दिसतीये. सो बेसिकली मी आज तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवणार आहे. जर तुम्हाला कळत असेल की इथे मला थोडेसे डार्क स्पॉट्स असायचे आणि ते बेसिकली प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे येतात आणि हे खूप जिद्दी असतात. ते बेसिकली खूप आत असतात, त्याच्यामुळे ते पटकन जात नाहीत. पण मी आता एक प्रॉडक्ट यूज करायला लागलेली आहे आणि हे जे असे एकदम चिकट डाग आहेत ते घालवण्याचं मी एक सोल्युशन काढलंय. ते म्हणजे हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस वॉश. आता ह्याच्यामध्ये जे टर्मरिक म्हणजे हळद वापरलेली आहे ना, ती स्वरासा कोल्ड प्रेस टेक्निकनी काढलेली असते, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स एकदम इंटॅक्ट राहतात, जे बेसिकली आपल्या डार्क स्पॉट्सला घालवण्यात मदत करतात. आणि लायकराईसचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. सो हे मला खूप छान इफेक्टिव्ह वाटते. बेसिकली कधी कधी कसं होतं ना की उन्हाळ्यात स्पेशली जेव्हा तुम्ही फेस वॉश वगैरे वापरता तेव्हा तुमची स्किन एकदम ते सगळं तेल काढून घेतो आणि एकदम ड्राय आउट करतो. सो ह्या फेस वॉशचा बेस्ट पार्ट हा वाटला मला की ह्यानी ड्राय होत नाही स्किन आणि एक छान ग्लो येतो, जर तुम्हाला आता दिसत असेल तर. सो एक छान ग्लो येतो ह्यानी आणि म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करीन प्रॉडक्ट. तुम्ही नक्की ट्राय आउट करा बिकॉज. आणि ह्याच्यानंतर तुम्ही एक छान मॉइश्चरायझर पण लावा. हे प्रॉडक्ट तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, नायकावरनं ऑर्डर करू शकता, नाहीतर हिमालयाच्या वेबसाईटवरती ऑफिशियल जर गेलात तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट्स पण मिळतील. सो नक्की ते ट्राय आउट करा. आणि आता ही जी एकदम छान रेसिपी आहे, बेसिकली सुरेनला म्हणजे माझ्या नवऱ्याला मटण खूप आवडतं आणि मॉम जी ही रेसिपी करते ती तर म्हणजे सगळ्यांनाच फार क्रेझी आवडते. सो एकदम छान सोपी ही डिश आहे बनवण्यासाठी, पण काही काही पॉईंट्स आहेत ज्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. सो आता आम्ही जातो, आम्ही निघतो. मम्माला सांगितलंय की थांब जरा स्वयंपाकासाठी. सो पटकन गेल्यावरती फ्रेश होऊन मी ते शूट करून तुम्हाला दाखवणार आहे. सो चला आता मामाच्या गावाला जाऊया. दुनियेतलं एकच मटण जे मला आवडतं आणि मी खाते ते आज आपण बनवणार आहोत. मम्माच्या हातचं जगप्रसिद्ध अर्धा किलो मटण जर असेल तर त्याच्यासाठी लागणारी सामग्री: 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, याच्यामध्ये कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये हिरवा रंग आहे. हा आहे ओला नारळ अर्धा, आणि तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता. युजली त्याच्यामध्ये खूपच टेस्टी बनतं, पण मला हे असं ओला नारळाचा आवडतो. सो अर्धा ओला नारळ, 2 छोटे कांदे असे उभे चिरलेले, आणि हा आहे आपला खडा मसाला. 6 लवंगा, 6 मिऱ्या आहेत, हे आहेत दालचिनी एवढं, 1 चक्री फूल आणि 2 लाल लाल टोमॅटो. प्रत्येक वेळेस टोमॅटोमधनं मम्मा म्हणते की सर्वात लाल 2 काढ. तर आता बाकी पण आपण वापरतोच, पण त्या पॉइंटला तिला त्या ग्रुपमधले सर्वात लाल पाहिजे असतात. सो हे 2 आहेत, एवढंच लागणार आहे. आणि आपल्याला तुमचा घरगुती कुठलाही गरम मसाला असेल तो तुम्ही घ्या. आम्ही मालवणी गरम मसाला वापरतो, तर आम्ही मालवणी मसाला ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि आता आपण स्वच्छ मटणाला तेच आलं लसूण लावलेलं आहे, हळद लावले आणि मीठ, आणि आता असं ठेवलेलं आहे थोडा वेळ. आता तेलात आपण पहिले उभे चिरलेले कांदे असे छान भाजून घ्यायचे. आता थोडासा मस्त ब्राऊनसर होत आला कांदा की आपला खडा मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि परत छान परतायचं. असा छान खरपूस ब्राऊन झाला ना की आपला ओला नारळ टाकायचा आहे त्याच्यावरती आणि परत परतून घ्यायचं. राईट फ्लेम असेल ना, सुकं खोबरं पण चालतं. राईट फ्लेम असेल तर घड्याळावरती लिटरली हे 5 मिनिटात झालेलं आहे ही स्टेट आपल्या कांद्याची. आणि आता हा नारळ पण छान भाजून घेऊया. सो आता ओला नारळ पण भाजून घेतल्यानंतर हा असा तुम्हाला छान रंग आला पाहिजे. आणि राईट फ्लेम वरती हे भाजणं हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर खूप करपून गेलं तर टेस्ट खूप बिघडू शकते. या छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्यांनी आपली रेसिपी एकदम कडक टेस्ट करते. आता हे एकदम छान आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधनं, आणि त्याच्यात आपण 4 चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आणि हे थोडंसं लाल तिखट घातलंय आणि छान आपण आता मिक्स करून घेऊया. म्हणजे जसं तिखट पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही लाल तिखट घाला. तिथे शिट्ट्या असतात बिकॉज कुकर लावलेला आहे, भात लावलेला आहे मटन रश्श्यावर खाण्यासाठी. फोडणी देऊन नंतर ते कुकरला शिजवून घेणार आम्ही.
सो हे आता असं चेक करायचंय आपण की तेल गरम झालंय का. व्यवस्थित गरम झालं पाहिजे तेल, कारण की आपल्याला आता हे बनवलेलं वाटप जे आहे हे छान भाजून घ्यायचंय. आता ते चेक करायचं टेम्परेचर आणि हे छान असं तेलामध्ये आता आपण वाटप भाजून घ्यायचं आहे. खूप वेळा काय होतं ना, वाटप वरण पण वापरतात लावतात, पण ती पद्धत आय डोंट नो समहा माझ्यासाठी वर्क करत नाही, मॉमसाठी पण जास्ती वेळ वर्क करत नाही. सो आता हे छानच एकदम रंग असा ह्याचा ब्राऊन, हा जो आहे ना ही ट्रिक आहे की ह्याचा रंग असा प्रॉपर ब्राऊन झाला पाहिजे. नेसेसरीली खूप असं रेड्यूस नाही झालं पाहिजे, पण हा जो कडेला रंग येतोय ना तो साधारण पूर्ण वाटपाला आला पाहिजे, म्हणजे ते छान नीट भाजून गेले आणि कच्चेपणा गेलेला आहे. आणि हा बाजूला तेल सोडेपर्यंत ते छान असं आपण भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे वाटप. मग त्याच्यामध्ये आता ह्याच वाटपामध्ये आपण टाकणार चिरलेली कोथिंबीर आणि हे आहेत ते मगाशी दाखवलेले 2 छोटे टोमॅटो. आता परत परतून घ्यायचंय. आणि आता ह्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकून द्यायचंय आणि परत परतून घ्यायचंय. मग याला खूप वेळ ठेवायचंय का शिजायला ह्याच्यात? नाही, मी आता आपल्याला झटपट पाहिजे म्हणून मी आता हे कुकरला लावून घेते. 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या आपण आता कुकरला काढून घेणार आहोत. पण हे साधारण किती वेळ परतायचं? 2 मिनिटं. 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचंय, म्हणजे ते छान मटणाला अंगाशी लागेल. आता 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आपण 2 मिनिटं परतल्यानंतर. आम्हाला घाई म्हणून आता आम्ही कुकरला किती शिट्ट्या घेणार आहोत? मग 2 शिट्ट्या घेणार आहोत. बट तुम्हाला तुमच्या कुकर प्रमाणे त्या शिट्ट्या घ्याव्या लागतील, किंवा तसंच शिजवू शकता. तसंही पण तुम्ही कढईवरती मध्ये शिजवू शकता, बट कुकरमध्ये झटपट होऊन जातं म्हणून आम्ही कुकरमध्ये लावतो. आता मटणाला झटपट बनवायचं असेल तर कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्यात. आता हे शिजवलेलं मटण आपण कुकरमध्ये लावतोय शिजवायला, सॉरी. आणि आता आपण बघूया आपलं मटण कसं शिजलेलं आहे. हा 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 हा, रंग बघा कसला सुंदर आहे. आणि आता आपण त्याचं कन्सिस्टन्सी बघूया. डाव घेऊन बघा असा छान तवंग आलेला आहे. भाकरी बरोबर चुरून दही कांदा अँड दॅट इज लाईफ. हे बघा मटण मस्त शिजलेलं आहे, टेंडर. सो आता आपण जेवायला बसूया. सो झालंय आपलं झटपट सुंदर चविष्ट झणझणीत मटण रेडी. मंडळी, आता आमच्याकडे कसं होतं माहितीये का, बाळ आल्यापासनं मम्मा किचन मध्ये होती, मग नवरोबा सांभाळत होते बाळाला, तेव्हा मी जेवते आणि मी जेवताना तो सांभाळतो. त्याच्यामुळे असंच होतं. त्याची प्लेट मी शूट करू शकले नाही, पण त्यांनी सांगितलं अतिशय टेंडर आणि मस्त असं मटण शिजलेलं आहे आणि टेस्ट पण अतिशय सुंदर होती. आता मी फक्त रस्सा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर पालेभाजी, कारण मम्मा मला आजकाल पालेभाजी ऑलमोस्ट रोजच देते. तर मी आता तो रस्सा टेस्ट करणार आहे. रश्श्याच्या रंगावर ना तुम्हाला आयडिया आलीच असेल की काय आहे. हे एक, तुम्हाला माहिती आहे मी मटण खात नाही, पण हे एकच असं मटण आहे जे मी खाते. मस्त लिंबू पिळा ह्याच्यावरती, म्हणजे लाईक ओ गॉड, भाकरी चुरून ठसका मारून त्याच्याबरोबर कांदा, दही कांदा, त्याच्याबरोबर सुंदर असा आपला हा भात असतो ना चिकट, कुठला इंद्रायणी भात, असा खाल्ला ना तर तुम्हाला लिटरली असं वाटेल की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये सुद्धा अशी टेस्ट घेतली नसेल. एवढा सुंदर आणि झटपट हे मटण बनतं. त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता मध्येमध्ये मी असा विचार करते की थोड्या रेसिपीज पण मी टाकेन आपल्या चॅनलवरती, तर नक्की 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 ही ट्राय करा. मला सांगा की तुमच्या घरी ते कसं बनलं, घरच्यांना आवडलं का नाही आवडलं. आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल. मला माहिती आहे आता खूप गॅप पडली आहे, तुमच्या सगळ्यांचे मला मेसेजेस येत होते की त्यांनी ब्लॉग कधी येतो ब्लॉग कधी येतो. आता सुरू झालंय परत, आता खाद्यभ्रमंती सुरू झाली आहे. त्याच्यामुळे मिस आउट करू नका. इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा, तिथे तुम्हाला आपल्या बाळाचे पण अपडेट्स मिळत राहतील. आणि खरंच ही रेसिपी ट्राय करा. म्हणजे मी माझ्या आईची रेसिपी आहे म्हणून मी याचं कौतुक करत नाही आहे. आणि ओल्या नारळाने पण ट्राय करा, यू विल लव्ह इट. आणि जावई बापूंना खूप आवडलं, खूप 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 म्हणजे प्रमाणाच्या बाहेर.
खूप तुम्हाला पण आवडेल. मुंबईत मटण तसं मिळत नाही. मुंबईत मटण त्या क्वालिटीचं आम्हाला तरी मिळत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून कळवा कुठे छान मिळतं. पुण्यात मम्माचं फिक्स्ड एक आहे जिथे मिळतं छान. ऑसम. लव्ह यू ऑल.